आपल्या विद्यार्थ्याचं आपण एक गुणवत्ता प्राप्त केली, चांगले कठोर परिश्रम घेतले, त्याबद्दल आपलं तर अभिनंदन करेनच. परंतु हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा जे नरहरी दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तर सर, मी आपलं खरंच खूप खूप अभिनंदन करतो की एक खूप आगळी वेगळी शाळा आहे. आमच्या बारामती तालुक्यात माजी पोलीस अधिकारी आहेत, स्पेशल IG होते ते, विशेष पोलीस महानिरीक्षक खोपडे साहेब, सुरेश खोपडे साहेब, त्यांनी एक कुडाची शाळा म्हणून एक संकल्पना नवीन राबवली होती. तर आपली शाळा पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की कोणत्याही इंग्लिश मीडियम, एक नामांकित इंग्लिश मीडियम शाळेशी तसोबरी आपली शाळा कमी पडणार नाही. आपल्या शाळेतून सुद्धा खूप चांगले, एकदम चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व विकसन करण्यासाठीचे विविध उपक्रम चालू आहेत शाळेमध्ये. ते मी पाहिलं आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या शाळेतून नक्कीच घडेल याची मला अपेक्षा आहे. गटशिक्षण अधिकारी पण आले शाळेला भेट द्यायला या कार्यक्रमासाठी. ते पण खूप प्रभावित झाले की मी तर सरांना म्हटलं की सर, हे तुमचं मुख्य क्षेत्र आहे की तुम्ही वेगवेगळ्या शाळांना सतत भेटी देत असता, तपासणी करत असता. तुमचा पण एक व्ह्यू आहे, तो एक मोठा व्ह्यू होईल तुमचा की कशी शाळा असू शकते. आमचे मित्र आणि पत्रकार बंधू शेख सर आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की अशाशी एक शाळेला पारितोषिक वितरण कार्यक्रम आहे, तर आपण येता का सर? तर मी म्हटलं की ठीक आहे, येतो मी. परंतु इथं आल्यानंतर मला कळालं की शेख सरांना मी हो म्हणालो, तर ते खूप बरं झालं की मला पण एक जीवनात एक चांगली शाळा कशी असू शकते मराठी माध्यमाची, ती एक बघायला मिळाली. तर शेख सर, तुमच्यामुळं हा योग आला, त्याबद्दल आपलं खास आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही विद्यार्थी आल्यापासून मी बघत होतो की तुमच्यातलं एक उत्साह आणि सळसळतं चैतन्य काय असतं की आपण एकदम खूप उत्स्फूर्तपणे एकदम शेवटपर्यंत राहिलेला आहात. मी सुरुवातीला तुम्ही डोळे मिटून जे सूर आवळत होता, मला वाटत होतं की कोणतरी मुलातलं किंवा मुलीतलं हळूच डोळे उघडून स्टेजकडे पाहतील. आणि एक कौतुकाची थाप जर त्यांना मिळाली या प्रसंगी, तर आणखी त्यांना या प्रेरणा मिळणार आहे. किमान त्याच विद्यार्थ्यांना नाही तर इतरही विद्यार्थी ज्यांना यावेळेस या कौतुकास पात्र होण्यासाठी काही थोडेसे कमी पडले असतील, त्याही विद्यार्थ्यांना यामधून प्रेरणा मिळणार आहे. ते विद्यार्थी नंतर इथून पुढं एक चांगलं यश संपादन करून ते कौतुकास पात्र होतील असं मला या ठिकाणी अपेक्षा आहे. आपला जो कौतुक सोहळा आहे अतिशय दीर्घकाळ म्हणजे खूप वेळ चालला, दीर्घकाळ जरा जास्त होईल शब्द, तर बराच वेळ चालला. तर यामध्ये विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सोबत त्याही पालकांचं मी कौतुक करतो की ज्या पालकांनी एवढ्या म्हणजे आपल्या सध्याच्या व्यस्त दिनचर्येमधून इथे आलेत ते, आणि आपल्या विद्यार्थ्याचं कौतुक होत असताना ते इथं उपस्थित राहिले आणि त्यांचाही इथं सन्मान झाला. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सध्याचं आपण पाहतोय की खूप व्यस्त जीवन पद्धती आहे. त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यासाठी म्हणा, आपल्या मुलांसाठी वेळ देणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्या जे पालक इथं उपस्थित होते त्यांचंही कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि विद्यार्थ्यांना किंवा मुलांना हे अपेक्षितच आहे की ते जे यश संपादन करत आहेत ते त्यांच्या पालकांपर्यंतही पोहोचावं आणि इतर सर्व सन्मान्य त्यांचे जे गुण असतील त्यांच्यापर्यंत पोहोचावं हे अपेक्षित आहे. आणि त्याच वेळेस त्यांनाही त्यांचा सन्मान झाल्याचा आनंद मिळतो. त्यामुळे मला वाटतं की अतिशय हा स्तुत्य कार्यक्रम आहे. खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम आपण इथं घेत आहात. अपेक्षा आहे असेच कार्यक्रम आपण घेत राहाल आणि इथून पुढे आणखी विद्यार्थ्यांचं कौतुक करत राहाल. खरं तर या प्रसंगी मला असं वाटतं की आता जास्त वेळ न घेता इथलं जे वातावरण आहे, इथलं जे परिसर आहे किंवा इथलं जी शिस्त आहे किंवा इथलं जे संगीतमय कार्यक्रम आज सुरू आहे, हे सर्व पाहून मला वाटतं की परत मला इथे यायला आनंद होईल आणि परत मी एकदा इथे येऊन आपल्याशी परत या विद्यार्थ्यांसोबत मला परत आणखी नियमित संवाद करायला खूप आवडेल. नक्की येईन आणि परत आपण सविस्तर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधू अशी मला अपेक्षा आहे.
या कार्यक्रमाला तुम्ही इथं मला बोलवलं त्याबद्दल मी सर्व आयोजक नरहर सर यांचेही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद. आणि या प्रयोगशाळेमध्ये मुलांनी आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलं पाहिजे. याचा अर्थ त्यांनी स्पर्धेतून बाहेर पडलं पाहिजे, बाहेर असलं पाहिजे असा हा प्रकल्पाचा विचार नाही. पण त्यांनी आनंददायी शिक्षणाचा अनुभव घेत घेत स्वतःचं जीवन आनंददायी कसं होईल यासाठीचं जे सगळे अनुभव आपल्या प्रकल्पामध्ये दिले जातात, ह्या सगळ्या गोष्टी करत करत मुलांनी मिळवलेले यश आहे. म्हणून एक प्रकल्प प्रमुख म्हणून मला त्याचा विशेष आनंद होतो. आज जवळपास 100 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे. जिल्ह्यामध्ये अगदी पहिला आल्यापासून केंद्रामध्ये पहिले असणारे विद्यार्थी असतील, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी असतील. खरं तर हा कार्यक्रम परवा याच आठवड्यात आपण दुसऱ्या गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित आहोत. 10वीच्या आपल्या 86 मुलांनी परीक्षा प्रकल्पातून दिली आणि त्यातल्या 56 मुलांनी 90% अधिक गुण मिळवली. 100% गुण मिळवणारे 4 विद्यार्थी होते. अशा प्रकल्पामध्ये आज गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या प्रकल्पामध्ये आज स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव होत आहे. आणि विशेष करून जे व्यक्तिमत्व स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेली आहेत त्यांच्या हस्ते व्हावं असं आम्हाला वाटत असतं. कधीतरी आपल्या ठिकाणी ते बघू इच्छितात आणि त्या दृष्टीनं आज आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रकल्पाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो. सर्व पालकांचंही या ठिकाणी स्वागत करतो. बक्षीस वितरण कार्यक्रम भरपूर मोठा असल्यामुळं मी माझं प्रास्ताविक काही फारसं बोलणार नाही. पण या प्रकल्पाची भूमिका माननीय आजच्या दोन्ही पाहुण्यांनी आजच्या ऑफिसमध्ये थोडी बहुत समजून घेतली आहे. पण मी दोन्ही पाहुण्यांना आणखी अशी विनंती करणार आहे सुरुवातीलाच की आजचा कौतुक सोहळा आहे, आपल्याला किती वेळ बोलायला मिळेल, पण आमच्या मुलांशी स्वतंत्र संवाद साधायला, आमच्या मुलांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधायला आत्ताच आधी आणखी एकदा मी निमंत्रण देतो आणि आपल्या सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत करून थांबतो. काय सांगशील बाळा, तू शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात 12वी आलेस, तुझा आज कौतुक सोहळा झाला. नमस्ते, मी अनन्या गायकवाड, इयत्ता 9वी ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रातील विद्यार्थिनी. यावर्षी झालेल्या 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत मी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आणि राज्यातून 12वा क्रमांक मिळवला आहे. आज माझा आणि माझ्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचा श्रेय मी माझ्या सर्व शिक्षकांना देते आणि आमचे जे संचालक आहेत नरहर सर आणि नरहर मॅडम यांना मी त्यांचा खूप आदर मानते. आणि आमचे जे शिक्षक होते राऊत सर, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचेही खूप आभार. आज मला इतका आनंद होत आहे की मी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक या सर्व शिक्षकांमुळे मिळवला आहे. मी पुढे होऊन मोठी सायंटिस्ट होणार आहे. मला यामुळं आता खूप प्रेरणा मिळाली आहे आणि मी मोठे होऊन मला जे व्हायचे मी त्यात पुढे जे व्हायचं ते प्राप्त करेन.